हे गाईज, हॅलो एव्हरीवन, नमस्कार मंडळी, वेलकम बॅक टू माय चॅनल. मित्रांनो, आज आपण निघालो आहोत एका खूप सुंदर, शांत आणि स्पिरिच्युअल प्रवासाला. आज आपण एक्सप्लोर करणार आहोत महाराष्ट्रातील प्रसिद्ध ठिकाण श्री गजानन महाराज टेम्पल आणि ब्युटिफुल आनंद सागर. इट्स अराउंड 11:30 झालेले आहेत. आम्ही जळगाववरून शेगावला आलेलो आहोत. शेगाव स्टेशनला आल्यानंतर इथून 2 ते 3 किलोमीटर अंतरावरती गजानन मंदिर आहे. इथे बरेच भक्त निवास आहे. तुम्ही इथे अफोर्डेबल प्राइस मध्ये स्टे करू शकता. मित्रांनो, सकाळी सकाळी मस्त चहा घेऊन मी दर्शनासाठी निघाले आहे. खरं तर ट्रॅव्हल करताना मला नेहमी एक वेगळीच एक्साइटमेंट असते. नवीन ठिकाण, नवीन लोक आणि नवीन अनुभव. आता आपण थेट येऊन पोहोचलो आहोत श्री गजानन महाराज टेम्पल येथे. मंदिरात प्रवेश करताच एक पॉझिटिव्ह एनर्जी आपल्याला जाणवते. इथलं वातावरण खूपच शांत आणि भक्तिमय आहे. इतक्या गर्दीत सुद्धा मन शांत होतं. कधी कधी आयुष्यात अशा जागांची खूप गरज असते. आणि इथे खरं तर बघाल तुम्ही, दर्शनासाठी खूप छान व्यवस्था आहे. इथली क्लीनलीनेस आणि डिसिप्लिन खूप छान मेंटेन केलेलं आहे. मंदिर परिसर तर अत्यंत स्वच्छ आणि इथले जे व्हॉलंटियर्स आहेत ते सुद्धा खूप हेल्पफुल आहेत. आणि इथे जे व्हॉलंटियर्स आहेत त्यांचं फार रिस्पेक्टिव्ह बिहेवियर आहे. प्रत्येकाला ते माऊली माऊली करूनच हाक मारतात. आणि आता आपलं दर्शन वगैरे झालेलं आहे. महाप्रसाद सुद्धा घेऊन झालेला आहे. आणि आता आपण इथून निघालो आहोत आनंद सागर इथे. काही प्रवास हे फक्त फिरण्यासाठी नसतात, तर मन शांत करण्यासाठी असतात. इथे आल्यावरती शहरातील स्ट्रेस काही वेळासाठी तरी विसरून जायला होतो. इथे आल्यानंतर इथलं सुंदर वातावरण, इथलं स्ट्रक्चर बघून खरंच अत्यंत छान वाटतं. फॅमिली सोबत टाइम स्पेंड करण्यासाठी हा परफेक्ट प्लेस आहे. आणि इव्हिनिंगला तर लाइटिंग वगैरे लागल्यानंतर अजूनच सुंदर दिसत असणार. परंतु आम्ही आलोय ते अगदी भर दुपारी आलोय, कारण की संध्याकाळी पुन्हा आमची ट्रेन आहे. संध्याकाळी पुण्याला जायला निघायचंय. कधी कधी आपल्या आयुष्यात ना पॉज घेणं खूप गरजेचं असतं. या ठिकाणी आल्यावर मन खूप पीसफुल वाटतं. आपण सतत फ्युचर बद्दल विचार करत असतो, पण अशा ठिकाणी आल्यावर प्रेझेंट मोमेंट एन्जॉय करा असं वाटतं. जर मित्रांनो तुम्ही सुद्धा शेगावला येण्याचा प्लॅन करत असाल तर फॅमिली ट्रिपसाठी हे परफेक्ट प्लेस आहे. बजेट फ्रेंडली आहे. स्टे आणि फूड दोन्हीही अफोर्डेबल आहे आणि वन डे किंवा वीकेंड ट्रिपसाठी बेस्ट ऑप्शन आहे. तर मित्रांनो, आजचा हा शेगाव आणि आनंद सागर व्लॉग तुम्हाला कसा वाटला ते कमेंटमध्ये नक्की सांगा. व्लॉग आवडला असेल तर लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका. पुन्हा भेटू एका नवीन प्रवासात. तोपर्यंत टेक केअर अँड कीप एक्सप्लोरिंग. थँक यू.